नमस्कार, मी गौरी नाईक, लाईफ कोच, मोटिवेशनल स्पीकर आणि NLP प्रॅक्टिशनर. खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा हितगुजाचा विषय आहे हाऊ टू मेंटेन युअर वेट, किंवा तुमचं वेट कसं मॅनेज करायचं, किंवा वेट लॉस कसा करायचा, किंवा जर वेट प्रॉपर असेल तर ते मेंटेन कसं करायचं, ह्या विषयावर आपण बोलणार आहोत. अर्थात अतिशय महत्त्वाचा विषय आहे, स्पेशली स्त्रियांकरता. तर जनरली सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा स्त्रियांनी लक्षात घ्यावा, की वेट मेंटेन करण्यासाठी तुम्ही काय खाता किंवा तुम्ही काय एक्सरसाइज करता याचबरोबर, किंवा त्यापेक्षाही जास्त मी असं म्हणेल, ॲज अ NLP प्रॅक्टिशनर मी असं सांगू इच्छिते की तुमचं माइंड हे जास्त काम करतं. यासाठी तुमच्या माइंडमध्ये तुम्ही तुमची स्वतःचं कसं ती जी एक म्हणतात ना, एक मूर्ती, स्वतःबद्दल काय इम्प्रेशन आहे, किंवा व्हॉट यू थिंक दॅट तुम्ही काय आहात. जर तुम्ही हाच प्रत्येक वेळी विचार करत असाल की तुम्ही जाडे आहात, जाडे आहात, जाडे आहात, तुमच्या माइंडमध्ये कुठेतरी ते तुमची एक फिगर, एक आकार तयार झालेला असतो, आणि माइंड त्या पद्धतीनेच काम करायला लागतं, आणि ते तुम्हाला कधीच स्लिम होण्यासाठी मदत करत नाही, कारण की तुम्ही तुमच्या माइंडला प्रत्येक वेळी हेच सांगताय की तुम्ही जाडे आहात. सो माइंड टेक्निक इथे यूज करणं अतिशय महत्त्वाचं आहे. माइंड टेक्निक यूज करणं म्हणजे तुम्हाला फक्त बऱ्याचदा व्हिज्युअलाइज करायचं की तुम्ही स्लिम आहात, ओके, किंवा तुम्ही हेल्दी आहात, फिट आहात, फाईन. हे जेवढं तुम्ही व्हिज्युअलाइज कराल, जितके वेळा पाहाल मनातल्या मनात, किंवा मनातल्या मनात तुम्ही विचार कराल, किंवा डोळ्यासमोर ती कल्पना, चित्र तुमच्या जेवढ्या जास्त प्रमाणात येतील, तेवढं तुमच्या लवकरात लवकर वेट लॉस किंवा वेट मेंटेन होण्याचं काम होईल. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं अजून पुढचे जे मुद्दे आहेत, मी अर्थात खूप वेगवेगळे टिप्स या व्हिडिओमध्ये देणार आहेत, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. आणि असे टिप्स आहेत जे मी स्वतः अनुभवलेले आहेत, आणि मी त्या पद्धतीने काम करते. आणि बिलीव्ह मी, गेले 15 ते 20 वर्षापासून म्हणजे मी ते जे कपडे घालते ते अजूनही मी घालू शकते आहे. अँड इट इज जस्ट बिकॉज ऑफ दीज टेक्निक्स विच आय एम यूजिंग, ऑर टिप्स विच आय एम यूजिंग. सो सर्वात महत्त्वाचं आहे की माइंड टेक्निक, जे मी तुम्हाला सांगितलं की माइंडमध्ये तुम्हाला स्वतःला प्रत्येक वेळी हे तुम्हाला सांगायचे तुमच्या माइंडला पॉझिटिव्हली, की तुम्ही खूप फिट आहात, हेल्दी आहात आणि मेंटेन आहात. हे प्रत्येक वेळी सांगायचं आहे, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही हे स्वतःच्या माइंडला सांगता तेव्हा तेव्हा तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीमध्ये असता, ओके. आणि ज्यात म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर रेडिओचं चॅनल 93.9 ऐकायचं असेल तर तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जावं लागतं. ते देन अँड ओनली देन तुम्ही ते प्रॉपर ते गाणे ते ऐकू शकता. सेम वे, जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल किंवा मेंटेन ठेवायचं असेल स्वतःला, तर तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जाणं अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही असं बोलला की तुम्ही जाड आहात, तर तुम्ही जाड असणं या फ्रिक्वेन्सीमध्ये असता, तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. सो तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये तुम्ही स्लिम आहात किंवा मेंटेन आहात, किंवा जी फिगर तुम्ही अपेक्षा ठेवताय की तुमची फिगर तशी असायला हवी, तर तुम्हाला तेच तुमच्या माइंडमध्ये पाहायचं आहे. ते कल्पना चित्र तुमच्या डोळ्यासमोर असायला हवं. सो दिस इज द फर्स्ट टिप. दिस सेकंड, जंक फूड तुम्हाला अवॉइड करायचं आहे. आय एम नॉट सेइंग की तुम्ही बिलकुल खाऊ नका, खा. तुमच्या जिभेवर तुम्हाला नियंत्रण करायचं. जीभ आणि पोट हे जे दोन गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल, जे जिभेला आवडतं ते पोटाला आवडत नाही, आणि जे पोटाला आवडतं ते जिभेला आवडत नाही. सो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं आहे की जिभेला पण तुम्हाला थोडंफार द्यायचं आहे खायला, चांगलं चुंगलं जे आहे टेस्टी, पण पोटाच्या बाबतीत जास्त काळजी घ्यायची आहे. सो दॅट जिभेलाही वाटेल की मलाही मिळालं आहे जे मला हवं आहे, आणि पोटासाठी जे अतिशय महत्त्वाचं आहे तो चौरस आहार तुम्ही घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जंक फूड जे आहेत, हे बर्गर आहेत, पिझ्झा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे महिन्यातून तुम्ही एकदा घेऊ शकता. एक चीट मील म्हणून तुम्ही करू शकता जेवढं. किंवा जर तुम्ही जास्त चांगलं वर्कआउट करत असाल तर वीकमध्ये एकदा तुम्ही हे जंक फूड, किंवा तुम्हाला जे हवं आहे, स्वीट्स हवे आहेत, पेस्ट्रीज हवं आहे, हे तुम्ही घेऊ शकता. पण जर तुम्हाला वाटलं की नाही मला जास्त स्ट्रिक्टली करायचं, तुम्ही एका महिन्यातून एकदा तुम्ही डेफिनेटली अशा प्रकारचे फूड्स तुम्ही खाऊ शकता. आणि बऱ्याचदा तुम्ही, तिसरी टिप माझी सगळ्यात महत्त्वाची आहे, जी मी ऑब्झर्व करते की बऱ्याच यूट्यूब चॅनलवर किंवा तुम्हालाही सर्रास डॉक्टर्स पण सांगतात की पाणी भरपूर प्या, पाणी भरपूर प्या. जेवढं तुम्ही पाणी प्याल तुमचं वेट लॉस होईल, डिटॉक्स होईल बॉडी. बिलीव्ह मी फ्रेंड्स, असं काही नाही आहे. उलट तुम्ही जेवढं पाणी पिता त्याने तुम्ही फॅट होता. हा खूपच म्हणजे कदाचित तुम्हाला असं यूट्यूबवरती सांगणारे खूप क्वचित लोक भेटतील, ओके.
आणि इनफॅक्ट माझे जे खूप चांगले परिचयातले जे डॉक्टर म्हणजे आयुर्वेदाचार्य आहेत, तुम्ही त्यांनाही यूट्यूबवर पाहू शकता. त्यांचं नाव आहे म्हणजे कोकणातले आहेत अर्थात ते, आणि दामले गुरुजी मी त्यांना म्हणते आणि मी त्यांना फॉलो करते अर्थात. त्यांनी मला सांगितलेलं आहे. सो जेवढं तुम्ही पाणी पाणी प्या, पण पाणी किती प्यायचं जेवढी तुमची गरज आहे. अननेसेसरी पाणी नाही प्यायचं की डॉक्टर म्हणे तुम्ही 4 लिटर प्या. अरे प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, प्रत्येकाचं काम वेगळं आहे, लाईफस्टाईल वेगळी आहे अर्थात. त्यामुळे पाण्याचं प्रमाण तुम्ही तेवढंच प्या जेवढं तुम्हाला तुमचा घसा तुम्हाला सांगतो. जेवढं पाणी प्यायचं आहे तेवढंच तुम्हाला पाणी प्यायचं आहे. तुम्ही अननेसेसरी एक्स्ट्रा पाणी पिऊन ते पाणी कुठेतरी साठतं शरीरामध्ये आणि देन यू स्टार्ट लुकिंग फॅटी किंवा बल्की दिसायला लागतं अननेसेसरी तुम्ही. सो पाणी तेवढंच घ्यायचं जेवढी तुमचं शरीर तुम्हाला डिमांड करत आहे. अननेसेसरी पाणी घ्यायचं नाही. आणि आफ्टर 7:30 तुम्ही यू ट्राय टू अवॉइड ड्रिंकिंग वॉटर. ओके, यासाठी तुम्ही दामलेंचा पण एक व्हिडिओ आहे तो बघू शकता. तुम्ही दामले उवाच म्हणून आहे, अप्रतिम आहे, तुम्ही त्यांना पण फॉलो करू शकता. अप्रतिम ते बोलतात त्याच्यामध्ये. सो तुम्हाला एक्सेस वॉटर नाही घ्यायचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला आपण बऱ्याचदा बघतो डॉक्टर म्हणतात तुम्ही तेल नका खाऊ, तुम्ही तूप खाऊ नका, कोलेस्ट्रॉल वाढेल. असं काहीच नसतं. तेल आणि तूप अतिशय महत्त्वाचे असतात शरीरासाठी. त्यामुळे तुम्ही इनफॅक्ट बघू शकता की शिल्पा शेट्टी ती तिच्या पदार्थांमध्ये किती तूप किती ओतते, साजूक तूप आवडीने ती खात असते. वाय? मग ती का जाड नाही आहे? जर तुपाने जाड होत असतं तर मग तिने नसतं खाल्लं. सो तूप जे आहे, आणि मी सुद्धा स्वतः खाते तूप, मलाही अतिशय आवडतं तूप साखर खायला किंवा पदार्थ वेगवेगळे तुपामधले खायला. तेलकट आणि तुपकट खायचं नाही, म्हणजे तळलेलं नाही खायचं आपल्याला, पण आपल्या पदार्थांमध्ये तेल आणि तूप प्रमाणामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. अगदी कोरडं खायचं नाही आहे. तुम्ही तेल खा, पण ते रिफाईंड तेल नसावं, ते घाण्यावरचं किंवा कोल्ड प्रेस ऑइल असणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही कोल्ड प्रेस किंवा घाणीवरचं जे तेल आहे ते खाल्लं तर ते खूप हेल्दी असतं. रिफाईंड तेल अजिबात खायचं नाही, विच त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलच्या नावाने ते म्हणतात की आम्ही बॅड कोलेस्ट्रॉल काढतो आहे, पण बॅड आणि गुड दोन्ही कोलेस्ट्रॉल ते काढतात. त्यामुळे तुम्हाला यू शूड ट्राय टू ड्रिंक किंवा तुमच्या जेवणामध्ये घाणीवरचं तेल वापरणं सुरू करा. ते महाग पण आहे, पण डेफिनेटली तुमचा पुढे जाऊन तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. बॅलन्स डाएट अतिशय महत्त्वाचं आहे. मी सांगितलं तुम्हाला की तुमच्या जेवणामध्ये सगळ्या गोष्टी पाहिजेत. कोशिंबीर पाहिजे, लिंबू पाहिजे. लिंबू खाण्याचं प्रमाण आहे, कोशिंबीरचं पण प्रमाण आहे. भात, वरण, सगळ्या गोष्टी तुमच्या ताटामध्ये असाव्या. भाकरी, पोळीमध्ये जास्त शुगर असतं. त्यामुळं आपल्या परिसरात जे उगवतं, जे पिकतं ते तुम्ही खायला हवं. आपल्याकडे ऑलिव्ह पिकत नाही, त्यामुळे अननेसेसरी ऑलिव्ह ऑइल चांगलं आहे म्हणून लोक ऑलिव्ह ऑइलचा अट्टहास धरतात. त्याची काही गरज नाही. आपल्याकडे शेंगदाणा तेल होतं, शेंगदाण्याचं तेल वापरा, करडईचं तेल वापरा, ओके, कोकोनट ऑइल वापरा. आपल्याकडे जे पिकतं ते आपलं आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. हा कन्सेप्ट लक्षात ठेवणं. योगा, एक्सरसाइज हे मस्ट आहे. पण मला योगा आणि एक्सरसाइजच्या बाबतीत तुम्हाला हे बोलायचं की बऱ्याचदा लोक डाएटपेक्षा एक्सरसाइजला जास्त महत्त्व देतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या मते तुमचं बॉडी फिट राहण्यासाठी किंवा तुम्हाला जर फिगरमध्ये राहायचं असेल तर एक्सरसाइजपेक्षा तुमचं डाएट जास्त काम करतं. डाएट जे आहे 80% काम करतं आणि 20% एक्सरसाइज काम करतं. त्यामुळे मी असं नाही म्हणत की एक्सरसाइज करू नका, एक्सरसाइज करा, पण डाएट जर तुमचं प्रॉपर असेल तर तुम्ही लवकर म्हणजे फिगरमध्ये येता. कारण बऱ्याचदा मी पाहिल्यात लेडीज की त्या जिम करतात, खूप घाम गाळतात, पण तरी त्यांचं वजन हलत नाही कारण त्यांचं जेवणावर कंट्रोल नसतो आणि ते काहीही खातात. जर त्यांनी प्रॉपर वेमध्ये डाएट फॉलो केला तर डेफिनेटली त्यांचं वेट मॅनेज होतं. डाएट म्हणजे इथे कमी खाणं हा अपेक्षित नाही, हे अपेक्षित नाही आहे. डाएट म्हणजे तुम्हाला जेवढी तुमची गरज आहे शरीराची ते खाणं, तेवढंच खाणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त खाणं नाही. आणि अगेन 7:30 नंतर जेवण करणं टाळायचं. जेवढं तुम्ही लवकर सूर्यास्ताच्या आत जेवतात त्याचे फायदे, असंख्य प्रमाणात फायदे तुम्हाला होतात. देन कोल्ड्रिंक्स आहे, अननेसेसरी कोल्ड्रिंक्स आपल्या डाएटमध्ये आलेले आहे. ते कोल्ड्रिंक्स काढून टाकून त्याच्या ठिकाणी तुम्ही ज्यूस घेऊ शकता. पण ज्यूसपेक्षा पण जास्त म्हणजे फळांचे जे रस आहे त्यापेक्षा जास्त फळं खाण्याकडे लक्ष देणं अतिशय तुम्हाला कामी येऊ शकतं. कोशिंबीर, सॅलड्स खाणं, पण याचा अर्थ नाही की तुम्ही बाउलमध्ये सॅलड्स घेऊन खाताय. नो, सॅलड थोडंफार प्रमाणात पाहिजे आपल्या जेवणामध्ये. फक्त सॅलड्स खायचे नाही आहेत. बरेच जण डाएटच्या नावाने फक्त सॅलड खातात, मग अल्टिमेटली पुढे जाऊन त्यांना वेगवेगळे त्रास पण होण्याची शक्यता आहे. आपल्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन सगळ्या गोष्टी असणं अतिशय गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीची एक लिमिट आहे. तुम्ही कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोटीन जेवढं खाल तेवढं सॅलड खाणार, त्याला काही अर्थ नाही आहे.
तुम्हाला सगळ्या गोष्टी बॅलन्समध्ये ज्याची गरज जेवढी आहे तेवढं खाणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एक्सरसाइज करा, आणि एक्सरसाइजपेक्षा डाएट जास्त महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरही की यू शूड स्टे हॅपी फॉर दॅट फर्स्ट. तुमची जी पर्सनॅलिटी आहे, जे तुमचे जे हाईट वेट जे तुम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण आनंदात राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण बऱ्याचदा कंपॅरिझन करतो की शी इज लुकिंग सो ब्युटिफुल, किंवा तिचं लाईफ खूप चांगलं आहे, तिचा नवरा तिच्याशी खूप सुखात ठेवतो तिला, किंवा माझी मुलं अशी आहेत. आपण प्रत्येक वेळी कंपॅरिझन करतो, आणि मग मी खूप जाड आहे, किंवा मग मी काळी आहे, मग मी सावळी आहे, मग ती माझ्यापेक्षा जास्त चांगली आहे. सो बऱ्याचदा असंच होतं की आपण आपली कंपॅरिझन दुसऱ्यांबरोबर करतो, आणि त्यामुळे आपलं मनस्वास्थ्य बिघडतं. सो रादर दॅन कम्पॅरिंग विथ अदर्स, तुम्ही स्वतःबरोबर कंपॅरिझन करा, आणि तुम्हाला जे मिळालेलं आहे, परमेश्वराने जे दिले, त्यात आनंदात जेवढं तुम्ही राहताल तेवढं तुमच्याकडे तुम्ही सुंदर दिसत जाता. कारण सौंदर्य जे आहे हे जे म्हणतात ना की लोक म्हणतात की असे डोळे मोठे हरणीसारखे असेल तरच ती सुंदर दिसते, किंवा नाक तिचं एकदम तलवारीसारखं आहे तरच ती सुंदर दिसते, असं नाही आहे. सौंदर्य जे आहे हे म्हणजे एक पर्टिक्युलर प्रमाणामध्येच त्या गोष्टी असतात तर तुम्ही सुंदर दिसा असं नाही आहे. बऱ्याचदा काळ्याही मुली खूप सुंदर दिसतात. कधी कधी गोऱ्या तेवढ्या सुंदर दिसत नाही, तेवढ्या काळ्या मुली जास्त सुंदर दिसतात, किंवा रस्की मुली जास्त. नाही तर मग बिपाशा बासू, शिल्पा शेट्टी यांच्याकडे कोणी पाहिलं नसतं, काजलकडे कोणी पाहिलं नसतं. सो वाय दे आर ब्युटिफुल? बिकॉज त्यांची पर्सनॅलिटी त्यांना सुंदर करते. त्यामुळे तुम्ही आतून किती सुंदर आहात, तुमचं मन किती सुंदर आहे, अर्थात हे अतिशय महत्त्वाचं आहे. सो तुमचं मन सुंदर ठेवण्याकडे लक्ष द्या, आणि आनंदित राहा, खुश राहा. दुसऱ्यांनाही आनंद द्या आणि स्वतःही आनंद द्या. हा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. तर परत भेटूयात लवकरच पुढच्या भागामध्ये. बाय बाय, टेक केअर.